ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीय तिथीचा खूप महत्वाचा दिवस आहे. या दिवशी कोणतेही केलेले काम क्षय होत नाही, म्हणून या दिवशी चांगलीच कामे करावी. या दिवशी सूर्य व चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात, त्यामुळे राजयोग निर्माण होतो. म्हणून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी आपण जप, तप, व्रत, पूजा, दान या प्रकारची शुभ कामे करू शकतो. तर 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया आलेली आहे. याचा शुभ वेळ आहे 10:49 या काळापासून आपण कोणतीही शुभ कामे व पूजा करू शकतो. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पूजा, दान व लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी करणं अत्यंत महत्वाचे असते. तर आपण या दिवशी पितरांसाठी तर्पण, होम हवन केल्याने पितरांना सद्गती मिळते. म्हणून या दिवशी पितरांसाठी दिवा लावावा. पितरांसाठी आमरस किंवा कैरीचे पन्हे बनवले जावे आणि या दिवशी पितरांसाठीच पाण्याने भरलेला माठ दान केला जावा. अशा प्रकारे अक्षय तृतीयेला दानाचे फार महत्व आहे. या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यावा. गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, चप्पल, छत्री, पाणी अशा वस्तूंचे दान करावे. अशा प्रकारे हे दान केल्याने आपल्याला पितरांची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी काही वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यात लक्ष्मी देवीची कृपा होते. तर या वस्तू म्हणजे आंबे, जव, माठ, झाडू, धान्य, पिवळी कवडी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र अशा प्रकारच्या वस्तू आपण या दिवशी केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला अक्षय सुखाची व आनंदाची प्राप्ती होते. तर या दिवशी अत्यंत महत्वाची म्हणजे साधना आहे. कारण आपल्या आयुष्यात आपण जे जप, तप, व्रत, पूजा करतो तेच आपल्या बरोबर म्हणजेच ते पुण्य आपल्या आत्म्याबरोबर जात असते. त्यामुळे या अक्षय तृतीयेला साधना केल्याने ती साधना देखील अक्षय होते. म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा, साधना, सेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण या साधना करायला हव्यात. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी व प्रभू विष्णूंच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर त्यांना आमरसाचा नैवेद्य दाखवावा आणि देवापुढे दिवा लावल्यानंतर आसन घालून साधनेला बसावे. ही साधना करताना आपल्याला जर भगवान विष्णूंची साधना करायची असेल त्यावेळी तुळशीची माळ व माता लक्ष्मीच्या साधनेसाठी स्फटिकाची किंवा कमळगट्ट्याची माळ घ्यावी आणि भगवान विष्णूंचा मंत्र आहे ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. तसेच माता लक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम नमः किंवा ओम लक्ष्मी देव्ये नमः. या छोट्या छोट्या मंत्रांचा आपण सहज जप करू शकतो आणि माता लक्ष्मी आणि प्रभू विष्णूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर एखादे स्तोत्र पठण करायचं असेल तर व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सुक्तम, कनकधारा स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करू शकतो. त्याचबरोबर या दिवशी आपण मातेच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे देखील फार महत्वाचे आहे. कारण कुंकुमार्चन या विधीमुळे माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्नता होते आणि त्यामुळेच आपल्या जीवनातही प्रसन्नता येते. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची ओटी देखील आपण या दिवशी भरू शकतो. कारण आपण या दिवशी जे कार्य करणार आहोत ते कार्य म्हणजे अक्षय होणार आहे आणि आपण जी साधना, जी ओटी भरणार, जे कुंकुमार्चन करणार ते आपल्या देवांना, आपल्या कुलदेवीला आवडणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची असेल किंवा कुठल्या मंदिरात जाऊन ओटी भरायची असेल तर आपण असे करू शकतो. तर अक्षय तृतीया हा
फार महत्वाचा दिवस अशा प्रकारे आपण पूजा साधना जप तप या प्रकारे घालवायचा आहे. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही साधना मी मातेच्या चरणी अर्पण करते. ओम लक्ष्मी देव्ये नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट देखील करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. ओम नमः शिवाय.